आज चक्क 2 वाजता जाग आली। मग घड्याळाचा चार्जर शोधायला सुरुवात केली, पण अख्ख्या रूम मध्ये तो कुठेच सापडला नाही। थोड्या वेळाने विचार केला की चला जेवण तरी बनवून घेऊया। मग ठरवलं की आज कॉलेजला दांडी मारायची आणि बँकेचं काम उरकून घ्यायचं। बँकेत जाऊन पासबुक घेतलं आणि अकाउंट ऍक्टिव्ह करून घेतलं। घड्याळाचा चार्जर मी Amazonवर सुद्धा शोधून घेतला होता आणि आता नवीनच मागवावा लागेल। पण रूमवर आल्यावर अचानक बघतो तर काय, चार्जर बेडवरच पडला होता। बॅगेतून निसटून तो तिथेच होता आणि माझं लक्षच गेलं नाही। तुम्हाला माहीतच आहे, गेल्या काही दिवसांपासून रूमवर पाणी येत नव्हतं। बहुधा मोटर खराब झाली होती। मग इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर आले, एक नवी आणि थोडी मोठी मोटर आणली आणि ती बसवण्याचं काम सुरू झालं आणि आता तरी पाणी नीट येईल अशी आशा आहे। आज दिवसभर कोरा कॅनव्हास समोर ठेवून बसलो, पण काही सुचत नव्हतं। माझा विषय ग्रीक मिथॉलॉजी आहे, त्यासाठी मी खूप पुस्तके वाचली। शेवटी एक विषय फायनल झाला आणि मी सगळं लिहून काढलं, कारण लिहिल्यानंतर कल्पना स्पष्ट होती। पेंटिंग करताना वेळ कसा गेला समजलंच नाही। लाईफ सध्या अशीच बोरिंग सुरू आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर समजलं की भाजी संपली आहे। मार्केटला गेलो, भाजी आणली आणि सोबत चुन्याची एक डबी सुद्धा। पाहिलं होतं की आवळ्यांचा मुरब्बा बनवताना चुना वापरल्यास त्याचा कडूपणा कमी होतो। रात्रीचे 2 वाजले होते तरी झोप येत नव्हती। गाणी ऐकली, लाईट बंद केली, पण काही उपयोग झाला नाही। रात्रभर जागून शेवटी पहाटे 4 वाजले। मग आज सोमवार आहे, विचार केला की आज तरी कॉलेजला जावं। रात्री जेव्हा झोप येत नव्हती तेव्हा आवळ्यांचा मुरब्बा बनवून एका बरणीत धुवून आणलेला शर्ट घातला, त्याला इस्त्री केली। मग बॅगेत कॅनव्हास, स्टेपलर, कलर्स असं सगळं सामान भरलं। सगळ्यात मोठी अडचण म्हणजे माझं रिचार्ज संपलं होतं, नेट चालत नव्हतं। त्यात फक्त 200 रुपये होते आणि ATM पण बंद आहे। कॉलेजला जायला ऑटो हवी होती, पण ऑटोवाला 200ची सुट्टी देणार नाही याची भीती होती। कसरत करून शेवटी कॉलेजला पोहोचलो। ऐकलं होतं की शिक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर कॉलेजमध्ये खूप बदल। आज कॉलेजचा पहिला दिवस होता आणि तिथे पहिल्यांदाच सिक्युरिटी गार्ड दिसले। तर असा होता आजचा व्हिडिओ। आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।